तर मित्रांनो, आज मी बनवला आहे मिक्स डाळ डोसा. यामध्ये मी 4 प्रकारच्या डाळी घेतल्यात. त्यात उडद डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ घेतली आहे आणि त्याच प्रमाणात तांदूळ घेतलेत. जर तुम्ही 1-1 वाटी सगळ्या डाळी घेतल्यात तर 1 वाटी तांदूळ घ्या आणि 2-2 वाटी जर घेतल्यात 2-2. जसं डाळींचं प्रमाण तसंच तांदूळाचं ठेवा. आणि त्या डाळी मी 7-8 तास भिजवल्या आहेत तांदूळासोबतच आणि त्यानंतर परत त्याला ग्राइंड करून परत ते 7-8 तास फर्मंट करायला ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी फर्मंट झालेलं जे आहे माझं पीठ ते असं आलं होतं, टेबलवरती पडलं. आणि त्याच्यानंतर त्या डाळींचे मी असे मस्त गरम गरम डोसे बनवले आणि ते डोसे आम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व केले आणि सोबतच असं छान असं लिंबाचं लोणचं पण होतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूपच सोप्पा, खूपच इझी आहे. जर आदल्या दिवशी जर तयारी करून ठेवली डाळींची आणि फर्मंट करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी फार लवकर होतं आणि खूप हेल्दी आणि इझी पण आहे. नक्की तुम्ही कुठलीही चटणी याबरोबर खाऊ शकता. मी इथे मुंगफलीची चटणी केली आहे. कोकोनटच्या चटणीबरोबर पण सर्व करू शकता आणि सोबत लिंबाचं लोणचं पण घेतलं.